श्री हरतालिका व्रताचे महत्त्व. हिंदू संस्कृतीत माता भगिनींच्या सुखकल्याणासाठी त्यांना करावयाची अनेक परम मंगल व्रते आहेत. त्या सर्व व्रतांमध्ये श्री हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आणि मंगल व्रत आहे. हे व्रत केल्याने श्री उमा महेश्वराचा कृपाप्रसाद प्राप्त होऊन जीवनात आनंद, सुख, समाधान लाभते. जीवन ऐश्वर्य वैभवाने समृद्ध बनते. घर कुटुंबाचे सर्वतोपरी कल्याण होते. हे व्रत हजारो वर्ष माता भगिनी मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने करीत आहेत. स्त्री जातीला सौभाग्य इतके मंगलत्व दुसरे कशातही आढळत नाही. सौभाग्य हे स्त्रीचे सर्वस्व असते. हे सौभाग्य तिपासून प्राप्त होते. म्हणून हरतालिकेची पूजा माता भगिनी मनोभावे श्रद्धेने करून आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, आपले सौभाग्य अखंड राखावे अशी प्रार्थना करतात. आपल्या सासर माहेर या दोन्ही कुळाचे मंगल व्हावे अशी देखील देवीकडे त्या आराधना करतात. असे हे पतिव्रताचे अत्यंत आवडीचे व्रत आहे. सौभाग्यप्राप्ती, सौभाग्यवृद्धी, सुख समृद्धी आणि ऐश्वर वैभव श्रीमंती यावी यासाठी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे श्री हरतालिकेचे व्रत करावे. चतुर्थीच्या शुभदिनी हरतालिका येते. चतुर्थी सहित तृतीया हरतालिका शुभ फल देणारी असते. चतुर्थी सहिता या तृतीया फलप्रदा अवैधव्यकरी श्रीणा पुत्रपौत्र प्रवर्धिनी असे आपस्तंभ ऋषीने म्हटले आहे. हे व्रत केल्याने शिव पार्वतीचा कृपाप्रसाद लाभून इच्छित फलप्राप्ती होते. सर्व कामना पूर्ण होऊन सुखानंदात राहण्यासाठी हरतालिके व्रत करण्याचे पार्वतीने माता भगिनींना सुचवले आहे. शंकराने हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. हरतालिकाचं व्रत व नियम. 1. हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी आचरावे. 2. या व्रताची देवता पार्वती ही आहे. ही देवी म्हणजेच आदिशक्ती सर्व मांगल्याचे प्रतीक आहे. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते. वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणे हरतालिका पूजा सामुदायिक रीतीने करू शकता. घरातील जागा स्वच्छ करावी. पूजेचा चौरंग किंवा पाट पूर्व किंवा पश्चिमेभिमुख बसता येईल अशा तऱ्हेने मांडावा. त्याखाली स्वस्तिक चिन्हांकित आणि सभोवती रांगोळी काढावी. चौरंग किंवा पाटावर थोडे तांदूळ घालून त्यावर मध्ये शिवलिंग, त्याच्या उजव्या बाजूला गौरी व डाव्या बाजूला सखी अशा तऱ्हेने मूर्ती ठेवाव्या. गौरीजवळ थोड्या तांदळावर गणपती म्हणून सुपारी ठेवावा. चौरंगाच्या दोन्ही बाजूला 2 विडे ठेवावे. चौरंगाला कर्दळी, केळी किंवा कर्दळीचे स्तंभ बांधावे. पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांबा ठेवावा. 7. पूजा करताना सर्व साहित्य जवळ आणून ठेवावे म्हणजे मध्येच उठावे लागणार नाही. 8. नवीन साडी नेसावी. हळदी कुंकू लावून घ्यावे. नथ वगैरे सौभाग्य अलंकार धारण करावे. देव, वडील मंडळी व ब्राह्मण यांना नमस्कार करून पूजेला बसावे. स्वस्थ चित्ताने पूजा करावी. 9. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळूवारपणे करावे. मूर्तीवर फुले उडवू नये. हलकेच फुले वहावीत. देवीवर पाणी फुलांनी शिंपावे. देवाला अनामिकेने
गंध लावून कुंकू अक्षदा उजव्या हाताची अनामिका मध्येच बोट व अंगठा याच्या चिमटीने व्हाव्यात. 11 विड्याची पाने उतानी व देवीकडे करून देवीसमोर ठेवावी. वर सुपारी ठेवावी. शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा. 13 देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा निरंजन उजव्या बाजूला ठेवावा. उदबत्ती निरंजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी. निरंजन पेटवावे. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडीत उदबत्ती निरंजन कापुराती ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करावा. 14 दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. 15 उत्तर पूजेनंतर हरतालिकेची मूर्ती देवीवर वाहिलेली फुले पत्री समुद्रात किंवा नदीत अथवा तळ्यात विसर्जन कराव्यात. 16 पूजेनंतर पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. तिला हरतालिका व्रत किंवा पूजा हे पुस्तक द्यावे. इतर भगिनींना 7, 11, 21 शक्य असेल तर त्यापैकी ही पुस्तके सप्रेम भेट म्हणून त्यावर फूल घालून द्यावी. त्यांना करावा. श्री हरतालिका व्रत कथा वाचावी. त्यांना इतरांनाही लाभ घेऊ द्यावा. 18 आरती म्हणावी. त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा. पूजा करणाऱ्या भगिनींनी संपूर्ण दिवस उपोषण करावे. पाणी सुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून व्रताचे पालने करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, लाभदायक, सौभाग्य रक्षण व सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे. आपल्या पतीचे प्रेम कायम राहावे. आपले पती आरोग्यवान, आयुष्यमान बनावे म्हणून पतिव्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने, भक्तिभावाने, अत्यंत उत्साहाने प्राचीन काळापासून करीत आल्या आहेत. त्यांना या व्रताचे फळ मिळाले. आपणालाही तसे फळ मिळेल. पार्वती माता की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.